नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। अरे आम्हाला फक्त राजकारण करायचं असतं, निवडून यायचं असतं तर जाहीरपणे आम्ही म्हणतोय, जाहीरपणे आज पण म्हणतोय, मला या मतदानच नको, मला मतदानच नको। अरे जो वाईट नजर टाकतो माझ्या माता भगिनींवर त्याचं मतदानच नको। अरे जो आमच्या या देवस्थानच्या जागेवर वगवड बसवतो त्याचं मला मतदानच नको। महेश लांडगे यांच्या वक्तव्याविरोधात ईश्वरपुरात निवेदन, कायदेशीर कारवाईची मागणी। भोसरी पुणे येथील आमदार महेश लांडगे यांनी एका सार्वजनिक सभेत एका समाजाची मते नको मला असं वक्तव्य केल्याची माहिती प्रसार माध्यमे व सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर ईश्वरपूर येथे तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत। सदर वक्तव्य विशिष्ट समाज समुदायाबाबत अपमानास्पद असून द्वेषभावना निर्माण करणारे असल्याचा आरोप सर्व संविधानप्रेमी नागरिकांनी केला आहे। भारतीय संविधानाने नागरिकांना समानतेचा हक्क कलम 14 व भेदभाव विरुद्ध संरक्षण कलम 15 दिले असून लोकप्रतिनिधींकडून अशा प्रकारची विधाने होणे ही संविधानिक मूल्ये, बंधुता व सामाजिक सलोखा यांना बाधा पोहोचवणारी बाब असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर सर्व संविधानप्रेमी नागरिकांच्या वतीनं ईश्वरपूर पोलीस ठाणे तसेच तहसीलदार वाळवा यांना निवेदन देण्यात आलं। संबंधित वक्तव्याची सखोल चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। तसेच जर तात्काळ व योग्य कारवाई झाली नाही तर संविधानिक मार्गाने व लोकशाही पद्धतीने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। या निवेदनावर रिपब्लिकन सेना वाळवा तालुका अध्यक्ष संदीप धुमाळ, अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष पिराजी थोरवडे, अनिल कांबळे, हिरालाल माने, रणजित कांबळे, रिपब्लिकन सेना तालुका निरीक्षक, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कांबळे, विनोद कांबळे गडकर तसेच सामाजिक कार्यकर्त्या रेश्मा खानजादे व हिना खलिफा आदींची नावे आहेत। संविधान आज आम्ही इस्लामपूर पोलीस स्टेशनला संविधान प्रेमींनी एक निवेदन दिलेलं आहे। भोसरीचे आमदार पुणे येथील आमदार महेश लांडगे यांनी जे वक्तव्य केलेलं आहे, मुस्लिम समाजाच्याबद्दल एकेरी उल्लेख केला, त्याच्याबद्दल त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि असंविधानिक वक्तव्य असल्यामुळं आम्ही संविधान प्रेमींनी आज इस्लामपूर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर कायदेशीर कारवाई गुन्हे दाखल व्हावे यासाठी आम्ही एक निवेदन दिलेलं आहे। तुमची साथ आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।